रिमझिम पाऊस आणि फॅमिली शॉपिंगची जबरदस्त क्रेज। श्री रमेश टेक्सटाइल मध्ये सुरू झालीये धमाकेदार मान्सून ऑफर। सणासुदीसाठी साड्यांचे असंख्य प्रकार, लेटेस्ट लेडीज वेअर, ट्रेंडी मेन्स वेअर आणि लहान मुलांचे कपडे, सर्व काही एका छताखाली, तेही सर्वोत्तम दर्जात। व्हरायटी भरपूर आणि किमती तुमच्या बजेट मध्ये। आजच या श्री रमेश टेक्सटाइल, पोलीस स्टेशन जवळ, कराड, तासगाव रोड, पलूस। पलूस तालुक्यातल्या हवामान केंद्राच्या अनुषंगाने आज जिल्हास्तरीय कमिटीची बैठक जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली झाली। या बैठकीमध्ये जिल्हा कृषी अधीक्षक, पलूस तालुक्याचे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि हवामान कंपनीचे संबंधित क्लायमेटचे अधिकारी उपस्थित होते। 3 आणि 4 तारखेला पलूसमध्ये जी बैठक झाली तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली, त्या बैठकीमध्ये आणि झालेल्या पंचनाम्यामध्ये हवामान केंद्र हे सदोष असल्याचं दिसून आलेलं होतं। आपल्या तालुक्यातील शेतकरी, त्याचबरोबर या तालुक्यातील प्रगतशील द्राक्ष बागायतदार आणि महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती नाना चव्हाण हे या बैठकीसाठी उपस्थित होते। आज तालुक्यातील शेतकऱ्यांनी आग्रही भूमिका मांडली आणि हवामान केंद्र कसं चुकीच्या पद्धतीनं आहे आणि त्यामुळे अवकाळीचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाहीये, पीक विम्याचा लाभ मिळत नाहीये, ही वस्तुस्थिती जिल्हाधिकारी महोदयांच्या निदर्शनास आणून दिली। आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि अत्यंत सकारात्मकपणे त्यांनी शासनाला शिफारस करू आणि या कंपनीला 2 दिवसामध्ये अहवाल देण्याचे आदेश दिलेले आहेत। त्याचबरोबर ही सर्व संबंधित हवामान केंद्र ही निकषाप्रमाणे योग्य ठिकाणी हलवण्याच्या सूचना त्यांनी तात्काळ दिलेल्या आहेत। येणाऱ्या काही दिवसामध्ये पलूस तालुक्यातील ही सर्व हवामान केंद्र योग्य निकषाप्रमाणे बसवण्यात येतील, म्हणजे जेणेकरून इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना या हवामान केंद्राचा चांगला फायदा होईल। त्याचबरोबर अवकाळी असेल, पीक विमा असेल, या सर्व शासनाच्या योजनांचा शेतकऱ्यांना या पुढच्या काळात चांगला फायदा होणार आहे। आज खऱ्या अर्थानं राहुल निकम साहेब असतील, अजित पुजाले साहेब असतील, सर्व शेतकरी असतील, तौफिक असेल, ह्या सर्वांनी या लढ्यामध्ये गेले कित्येक महिन्यापासून फार चांगलं कष्ट केलं आणि या लढ्याला आज यश येताना दिसत आहे। पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांना या पुढच्या काळामध्ये हा हवामान आधारित पीक विमा आणि अवकाळीच्या बाबतीमध्ये फायदा मिळणार आहे। तर या सर्व लढ्याला आज जिल्हाधिकारी महोदयांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं सकारात्मक आश्वासन दिलेलं आहे। शासनाला याबाबत लवकरच अहवाल दिला जाईल आणि सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ निश्चितपणे मिळेल। धन्यवाद।